राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी कायजनेने बोलतो वचने अतिभाविका, जे का जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्मरवावी। सद्गुरूंना वंदन, सर्व संतांना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। श्लोक क्रमांक 27 विचार आज करायचा आहे आपण। काल 26 नंबरच्या श्लोकावरती वर्णन माऊलीने केलेलं आहे। त्यामध्ये ते म्हणतात की मग वाक्या विद्याची या निर्वडी, विषय आहुती उदडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या। जेव्हा विरक्तीच्या ज्वाळा पसरतात, अशा विरक्तीच्या ज्वाळामध्ये जेव्हा वैराग्य, दृढ वैराग्य उत्पन्न होतं, त्यावेळी सगळ्या विकारांची त्यामध्ये हवन होतं। सगळे विकार जळून काढण्याला कारण जसं ज्ञान आहे, ज्ञान तरी संचितच जाळून काढतं, पण जे वैराग्य असतं, जो विवेक असतो, तो विवेक आणि वैराग्यानं आपल्या मनातील आणि अंतःकरणातील सगळ्या विचारांना ज्वलन केलं जातं। असं माऊलींनी कालच्या श्लोकामधून आणि ओव्यामधून विवरण केलेलं होतं। एका वैराग्ये रवी विवळे, तव संहिती विहार केले, तेत अपावृत्त झाले इंद्रियानळ। तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तर विकारांची इंधने पळीपळी, तेथे आशा धुमी सांडली पाचही कुंडे। या इंद्रिय अग्नीमध्ये हे पंचविषय आणि पंचविषयाबरोबरच काम क्रोधादी सगळे विकार जे आहेत, हे विकारसुद्धा विरक्तीच्या ज्वाळामध्ये जळून जातात आणि त्यामुळं तो साधक शुद्ध स्थितीला येतो। म्हणून शेवटच्या ओळीमध्ये माऊली बोलतात, गुरुवाक्याने सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने या इंद्रिय अग्नीच्या कुंडामध्ये विषयांच्या आहुत्या दिल्या जातात। विषय संपवण्यासाठी गुरुवाक्याचा विचार करावा। तत्वमसी गुरुवाक्य आपल्याकडे असतं, गुरूंचा उपदेश असतो आणि गुरूंच्या उपदेशानं त्याप्रमाणे विधीनं सेवन करावं असं वर्णन केलेलं आहे। म्हणून विधीनं विषयाचं सेवन करणं हे इंद्रिय अग्नीतील हवन असतं। तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, विधीने सेवन विषय त्यागाते समान। जर शास्त्रार्थ पद्धतीनं आपण भोग जर भोगत असू, तर ते भोग आपल्या बंधनाला कारणीभूत होत नाहीत किंवा आपण पापामध्ये जात नाही। म्हणून शास्त्रविहित कर्म करावीत, शास्त्राने सगळे भोग भोगावेत आणि हासे भोग भोगताना त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे की गरजा किती आणि आपण भोगाची मर्यादा किती ओलांडली की काय, असा विचार माऊली इथं बोलतात। पुढे आता आपण 27 नंबरच्या श्लोकावरती सगळ्या इंद्रियाबद्दलचा विचार सांगितलेला आहे। सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणीचा अपरे, आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिते। कित्येक ज्ञानयोगी जे असतात, त्या ऐकणं, पाहणं इत्यादी इंद्रियांच्या क्रिया असतात किंवा श्वासोच्छवासाचे प्राणांचे कर्म जे असतात, ते अप्रोक्ष ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या आत्मविषयक धारणा, ध्यान आणि समाधिरूप असलेल्या संयमरूपी योगाग्नीमध्ये हवन करतात। वर्णन करताना दोन आता विचार सांगितलेले आहेत। काही ज्ञानयोगी जे असतात ते काय करतात, इंद्रिया कर्मांचं आणि प्राणकर्माचं हवन करतात। म्हणजे इंद्रियांची जी जी कर्म आहेत ती भोगवून, पण फक्त कसं विषय शास्त्रविहित भोगून त्याचं दहन करतात आणि प्राणादी क्रियांच्या ठिकाणी सुद्धा आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतात, असं वर्णन श्लोकामध्ये केलेलं आहे। ओव्यामधून काय सांगितलेलं आहे बघूया। कित्येक ज्ञानाग्नी जे ज्ञानयोगी असतात, ती इंद्रियांची सर्व कर्म अर्पण करतात। एकी या परिपार्था दोषू क्षाळिले सर्वता, एकी हृदयारणी मंथा विवेकू केला। वर्णन कसं केलं आहे, हृदया अरणी शब्द वापरला आणि एक मंथा शब्द वापरलेला आहे। जिथं लाकडाचं दोन घर्षण होतं ना, तिथं अग्नी पेटला जातो, असं एक वर्णन आहे
योगाच्या क्रिया आहेत सगळ्या, या परिप्रार्था याप्रमाणे ज्ञानी, दैववादी, अष्टांगयोगी आणि विरक्त जे साधक आहेत ते अशा प्रकारचा यज्ञ करून आपल्या चित्तातील सगळे दोष घालवतात. चित्तातील दोष घालवणं हेच यज्ञकर्म खरं आहे. पूर्वी जे यज्ञ पेटवले जायचे, मग तिथं काहीतरी मागण्या सकाम यज्ञ असायचे, वेदामधून जे कर्मकांड सांगितलेले आहे त्यामधून. पण इथं वर्णन करताना मात्र हे वर्णन माऊली वेगळ्या पद्धतीने करतात. असा अग्नी असायला पाहिजे यज्ञकुंडाचा की त्यामध्ये आपले काम क्रोधादी विकार जाळण्याची स्थिती असली पाहिजे. त्याला समिधा म्हणून वापरल्या पाहिजेत. आपल्यातले जे दोष आहेत ते दोष घालवण्यासाठी तो यज्ञ आहे. आणि असा यज्ञ म्हणजे ज्ञानाचा यज्ञ. हा यज्ञ कसा करता येतो? गुरु उपदेशाच्या द्वारे, शास्त्राच्या उपदेशाच्या द्वारे हा यज्ञ करता येतो. आणि विचारपूर्वक इथं विवेक शब्द वापरला. मंथा विवेकू केला म्हणजे कालचं लाकूड एक असतं त्याला मंथा म्हणतात. आणि दुसरं वरती किंवा घुसळायची रवी असते त्यालाही मंथा म्हणतात. इथं हृदय आरणी शब्द वापरला आहे म्हणजे अंतःकरणाचा खाली एक दगड आहे किंवा एक लाकूड आहे आणि वरती विवेकाचं एक दुसरं लाकूड आहे. एक अंतःकरण खाली आहे, वरती विवेक आहे. या दोन्हीच्या द्वारा दोषू क्षाळीले सर्वथा. दोष सगळे क्षाळीले म्हणजे काय केले तर घालवून टाकले, धुवून टाकले. आणि आता आत्मज्ञान आणि अविद्याबीज जगतकार्याची निवृत्ती ज्यामध्ये आहे अशी निर्विष समाधी हे अभ्यास करणारे जे साधक असतात ते ध्यान, धारणा, समाधीद्वारे हे आपले सगळे दोष घालवून टाकतात. काही जण आपल्यातील दोषांचे पूर्ण शुद्धीकरण करतात आणि काही जण हृदयाच्या त्या खोबणीमध्ये, काय वेळा त्याला खोबणी शब्द वापरलेला आहे, आणि विचाराचा एक लाकडी दांडा घेऊन त्याच्यावरती मंथन करत असतात आणि घालवत असतात. इथं अरणीवर शब्द वापरला, अरणी, हृदया अरणी, अरणी शब्द वापरला आहे आणि विवेकाचा मंथा असं रूपक केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आहेत, कळायला फार कठीण आहेत ते. फार बरेचसे त्यातले योगाच्या संदर्भातले हे काही श्लोक आहेत. त्यामुळे योगाच्या संदर्भातले श्लोक जे योग करत नाहीत आम्ही तुम्ही, त्यांना लवकर ग्रस्त असतं लोकांना हे समजत नाही की नेमकं कसं आहे ते. योगिक लोकांना समजत असतील पण आता तेही लोक आता फार कमी आहेत की हे समजावून घेणारे. तरीसुद्धा आपण आपल्या दोषांचं क्षालन करण्यासाठी अंतःकरणाला आणि विवेकाला वापर करायचा. अंतःकरणातील दोष घालवण्यासाठी विवेक आणि वैराग्याचाच वापर करावा लागेल. त्याशिवाय अंतःकरणातला मूळ धुवून जाणार नाही. अनेक जन्मांच्या वासना असतात आणि त्या वासना घालवायच्या असतील तर हा अग्नी, हा यज्ञ, कर्मरूपी यज्ञ पेटवावा लागतो, त्याचं मंथन करावं लागतं आणि त्यातून मग विवेकाचा मंथा केला आणि अंतःकरणात आत्मानात्मविवेक जागा ठेवला. याला म्हणायची घुसळण करणे. सतत आतमध्ये आत्म काय, अनात्म काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय याचा निवाडा सारखा आपण कर्म करताना केला पाहिजे. ज्या ज्यावेळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या द्वारे कर्म घडतात त्यावेळी सावधपणानं हा विवेक करावा लागतो असं माऊली म्हणतात. म्हणून इथं हे सगळे अंतःकरणातले दोष घालवण्यासाठी अंतःकरणाच्या त्या ऐरणीवरती हा मंथा जो आहे विवेकाचा तो वापरला. तो उपशमे निहाटिला, धैर्य भारे दाटीला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. तो म्हणता उपशमे म्हणजे शांत होऊन, मनाची शांती म्हणजे त्याला उपशम म्हणतात. हा उपशम करून बळकट केला. त्यात धैर्यभारी दाटीला, धैर्य दाखवलं. कोणतं तर सात्विक वृत्तीचं धैर्य दाखवलं आणि गुरुवाक्यरूपी मंत्राने तो बळकटपणाने ओढून अरणीतून परोक्ष ज्ञानरूपी अग्नी प्रकट केला आणि त्यातून दुसरं हे ज्ञान जे निघतं, परोक्ष ज्ञान शब्द वापरलाय. प्रयत्नपूर्वक सर्व वृत्ती शांत ठेवल्या जातात. तिथं धैर्यानं ते दाबून ठेवलं जातं म्हणजे धारणा केली जाते धैर्यानं. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो प्रपंचातली कार्य करायसाठी धैर्य लागतं, धाडस लागतं, पण त्याच्यापेक्षा शतपटीनं जास्त धाडस पारमार्थिकाचे विरक्ती किंवा वैराग्य धारण करताना लागत असतं. कारण प्रपंच जिंकणं सोपं आहे पण परमार्थावरती स्वार होणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून मग संतसुद्धा म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी म्हणतात. एवढी सोपी गोष्ट नसते ती, पण तरीसुद्धा अवघड नसते हेही मात्र संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे गुरुच्या उपदेशरूपी दोरी, जी मंथन करण्यासाठी दोरी वापरलेली असते, तो लाकूड त्या अरणीवरती बळकटपणे धरलं जातं आणि चित्तवृत्तीला प्रयत्नपूर्वक शांत ठेवणं त्याला उपशम म्हणतात. आपली चित्तवृत्ती सतत भरकटत असते आणि या भरकटणारी चित्त फक्त प्रपंचाचाच विचार करतं, अन्य काय विचार करत नाही. म्हणून त्याला गुरुरूपी दोरीनं खेचावं लागतं सारखं. म्हणजे गुरूंची आठवण करावी लागते आणि गुरून दिलेल्या उपदेशांच्या आठवणीनं
किंवा त्या ज्ञानानं त्याला खिचून आणावं लागतं आणि बळकटपणाने तिथं अंतःकरणावरती पकडावं लागतं. हे भरकटणारं चित्त आहे, त्या चित्ताला आवर घालणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विवेक जर कायम टिकवायचा असेल तर त्यासाठी हे उपशम म्हणजे मनाची शांती करावी लागेल. आणि मन शुद्ध व्हायला उपासना फार चांगली कारणीभूत असते. भक्ती जी आपण करतो किंवा आपण नाम जे घेतो, ध्यान करतो, हे चित्ताचा उपशम होतो, अंतःकरण उपशम पावतं. उपशम म्हणजे शांत होतं. नाम घेता मन निवे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे, ऐसे शकून लाभाचे. नाम घेताना मन शांत होतं. आता हा प्रयोग करणं फार गरजेचं आहे. प्रपंचातली कुठलीही गोष्ट करताना आपण शांत नसतो, उलट अशांत असतो, म्हणूनच प्रपंच करतो. शांत झाल्यावर प्रपंच करायच्या नादाला कशाला लागेल. शांती ही एक काय करते, सगळ्या क्रिया थांबवते. पण इथं शांतीचा विचार इथं कसा केलेला आहे, तर आपलं चित्त जे भरकटलेलं असतं त्या भरकटलेल्या चित्ताला उपशम किंवा शांत करणं हे आपलं काम आहे. त्यासाठी साधनेची गरज आहे. म्हणून हा मंत्रासुद्धा व्यवस्थित पकडता आला पाहिजे असं माऊलींनी सांगितलेलं आहे. 132 नंबरमध्ये तो उपशमे निहटिला, धैर्य भारे दाटिला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे, ऐसे समरसे मंथन केले, तेत झडकरी काजा आले, जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. आणि त्या साधकाने असं जीव ब्रह्म ऐक्याचं निधिदासन केलं, मंथन केले असता ते लवकर उपयोगास आले आणि त्यामध्ये ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे ह्या मंथनातून निर्माण काय होतं, ज्ञान. ही एक साधना आहे, जीव ब्रह्मैक्याचं निधिध्यासन करणं. निधिध्यासन हा शब्द पुढच्या श्रवण, मनन आणि निधिध्यासन पुढचा टप्पा आहे तो. निधिध्यासन म्हणजे एखाद्या त्या विचाराला पकडून ठेवणं, बरोबर पकडून ठेवणं. ध्यानातही आपण पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, धारणा करतो त्यावेळी, त्यानंतर ध्यान करतो त्यावेळी. पण पकडून ठेवताना निधिध्यासन हा शब्द जो आहे तो एकाच वरती मन केंद्रित करता आलं पाहिजे, त्याला निधिध्यासन म्हणलेलं आहे. आणि असं जीव ब्रह्म निधिध्यासनाने मंथन केलं तर त्याचा उपयोग होतो आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. ते परोक्ष ज्ञान जागृत व्हायला लागतं. अपरोक्षत्वाची प्राप्ती नंतर होईल, पण परोक्ष सुरुवातीला ज्ञानाग्नीमध्ये होतं. ज्या ज्यावेळी आपण चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो खऱ्या अर्थानं तो ज्ञानाग्नी जागृत होतो, प्रज्वलित होतो असं माऊली म्हणतात. पहिला वृद्धिसिद्धीचा संभ्रम, तो निवर्तुनी गेला धूम, मग परटला सूक्ष्म विस्फुल्ल लिंग म्हणतात बघा. पहिला वृद्धिसिद्धीचा संभ्रम, काही ज्ञानप्राप्तीच्या साधनाबरोबर अष्टांग योगाचा अभ्यास चालू असतो. त्यामुळे पहिला समृद्धीचा आणि अनिमादी सिद्धींचा अस्ताव्यस्त पसरलेला धूर निघालेला असतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी प्रकट होते. केव्हा होते, तर वृद्धिसिद्धीमध्ये आडव्या येतात. असं निधिध्यासन करणाऱ्या एखाद्या सिद्ध पुरुषाला की आपल्याबाबतचा विचार नाही बरं का, योगामधला फार विचार आहे. योगिक क्रिया ज्या करत असतात त्यांना सिद्धी प्राप्त होतात. ती अनिमा गरिमा वगैरे सिद्धींची नावं जी आहेत, अष्टसिद्धी सांगितलेल्या आहेत. त्या अष्टसिद्धीतली कुठली तरी सिद्धी, वाचासिद्धी प्राप्त होते, स्पर्शसिद्धी प्राप्त होते आणि त्यातून तो एखादा साधक भरकटण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानाग्नी जेव्हा पेटतो तेव्हा पहिला धूर कशाचा निघून जात असेल, तो सिद्धींचा निघून जातोय म्हणतात. याचा अर्थ असा होतो की जी सिद्धी आहे ती सिद्धी वेड लावत असते, मोहात टाकत असते, ती पहिल्यांदा निघून जाते. त्याशिवाय ज्ञान मिळतच नाही. सिद्धी जर मध्ये आडवी आली तर बरेचसे लोक, काही असे आहेत महाराज बाबा वगैरे, की त्यांनी दुकानच मांडलेले आहेत. कदाचित त्यांच्या बोललेलं खरं होतं आणि बोललेलं खरं झाल्यामुळं बरेचसे लोक त्यांच्याकडे जात असतात आणि हे तेवढ्यापुरतंच राहतात. आणि शेवटी जे आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे ते राहूनच जातं या वृद्धिसिद्धीच्या अडचणीमुळं. म्हणून हा प्रतिबंध आहे. माऊली म्हणतात हा वृद्धिसिद्धीचा धूर आहे, तो पहिल्यांदा जावं लागतो, त्याशिवाय व्यवस्थित अग्नी प्रकट होणार नाही ज्ञानाग्नीचा. म्हणजे ज्ञान जर पाहिजे असेल तर या वृद्धिसिद्धींच्या नादाला लागू नये असं वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणतात प्रथम वृद्धिसिद्धीचा धूर निघतो आणि नंतर ध्यानाग्नीने ठिणगी प्रकट होते. नंतर ध्यान लागतं व्यवस्थित, वृद्धिसिद्धी निघून जातात. म्हणजे जो मोह असतो त्या मोहामध्ये माणूस अडकण्याची शक्यता असते. नामामुळे सुद्धा वाचासिद्धी येते. खूप नाम जर झालं ना तर बोललेलं खरं व्हायला लागते त्या माणसाचं. त्याला एक वाणीमध्ये पावित्र्य येतं आणि त्या पावित्र्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि ते खरं होण्याची शक्यता असते. मग हिथंच जर आपण तेच वापरत बसलो ना तर घेतलेलं नाम सगळं वाया जातं.
ते जर आपण वापरलं कुणासाठी तरी, कारण खरं होते म्हटलं कुणासाठी तरी वापरतोय. आता कुणासाठी म्हणजे प्रापंचच्या मागणीसाठीच आपण वापरतोय, दुसऱ्या कुठल्यासाठी वापरत नाही. समजा तेच जर रिद्धी जर आत्मज्ञानासाठी मागणी केली तर खरंच आत्मज्ञान प्राप्त होईल, ईश्वर दर्शन होईल नामानं. पण नामाच्या मध्ये आड येणारी गोष्ट कोणती असेल तर या सिद्धी आहेत. म्हणून पुष्कळ लोकांना संतांनी सुद्धा हे सांभाळलेलं आहे बरं काय. म्हणून संत कुणाला आशीर्वादही देत नाहीत आणि शापही देत नाहीत. त्याचं कारण आहे की एकदा जर शाप दिला तर तो शाप खरा होणार, आशीर्वाद दिला तर आशीर्वाद खरा होणार. आणि त्याचं जो प्रारब्ध आहे ते भोगणार तो कधी, त्याचं प्रारब्ध आहे ना, ते भोगायलाच पाहिजे. मग प्रारब्ध भोगायला मध्ये अडथळा बनता कामा नये. तो आता दुःखातच संकटातच पडणार असेल तर पडू दे ना, त्याला संकटातून काढायचं नाही तर पडू दे. कारण संकट भोगल्यामुळं संपणार आहेत, काय ढकलल्यामुळं संपतील नाही. म्हणून विचार केला पाहिजे आपण. नामाच्या बाबतीत मागणी काय करावी तर मला ईश्वराचं दर्शन व्हायला पाहिजे ही मागणी केली पाहिजे. परत प्रपंच मागू नये. प्रपंचच मागायचं असेल तर नाम कशाला घ्यायचं, मग प्रपंच तरी प्राप्तच आहे ना, मिळतोय की रोज प्रारब्धानं काय असेल ते घडायला लागले रोजच्या रोज. मागायची काही गरज नाही. मागायचं खरं आहे ते ईश्वराकडं, तू मला दर्शन दे तुझं आणि मला अविरत अशा आनंदाची प्राप्ती करून दे, ही मागणी खरी मागायला पाहिजे. ती मागणी सोडून आपण भलतंच मागतो. वास्तविक प्रारब्ध भोगावंच लागते आणि भोगवून संपवावं. कारण संपल्यामुळं बरेच वेळा काही प्रतिकूल भोग सुद्धा आपल्या वाट्याला येत असतात. त्यावेळी समजलं पाहिजे आपण आपल्या आयुष्यात इतकी संकट दुःख आणि प्रतिकूल गोष्ट घडायला लागली याचा अर्थ माझ्या आयुष्यात आता काहीतरी चांगलं येणार आहे असं समजलं पाहिजे. कारण प्रतिकूल गोष्टी जात असतात म्हणजे याचा अर्थ चांगल्या गोष्टी शिल्लक राहत असतात. म्हणून आपण म्हणायला पाहिजे की माझे आता भोग संपायला लागलेत, वाईट दिवस जायला लागलेले आहेत. तुकाराम महाराज सुद्धा आपल्या बायकोला एकदा म्हटले, आवडी आता आपल्याला चांगले दिवस येणार आहेत, चांगले आनंदाचे दिवस येणार आहेत. त्यांचं सगळं खोचक बोलणं असायचं, पण बायकोला ते बोलले आपल्याला चांगले दिवस येणार आहे. बायको म्हणते असं कसं काय बोलतायत चांगले दिवस येणार आहेत. कारण ते म्हणलेत आता देवानं आमचं वाईट करायचं काय शिल्लक ठेवलंय म्हणून आता चांगलेच दिवस येतील. त्यांना म्हणायचं आहे एवढे दुष्काळ पडले, घरातली माणसं मेली, अन्न करून पोरं गेलीत, आता वाईट काय होणार आहे, आता वाईट व्हायचं संपलं, आता चांगलंच होणार आहे. खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये मुक्ती मिळाली, त्यांना आनंदाची प्राप्ती झाली. याच्यापेक्षा मोठं चांगलं काही नसतं. म्हणजे फार मोठं मिळवलं म्हणजे घरदारी कमवलीनी गाड्या घेतल्या ही काही मिळकत नसते. खरी मिळकत जी असते ती आनंदाची आणि समाधानाची तृप्तीची प्राप्ती. ती शांती जर प्राप्त झाली तर खऱ्या अर्थानं आपण प्राप्त केलं. नाहीतर आपण जे जे मिळवतोय आणि मिळवून सुद्धा अस्वस्थ असतो तर असमाधानीच राहतो. म्हणून हिथं माऊली बोलतात की हा वृद्धिसिद्धीचा धूर पहिल्यांदा निघून जायला पाहिजे. काहीतरी मनात इच्छा यायला लागतात, ह्या नाम घेतोय तर नामाकडून हे मागून घ्यावं, माझं एवढी व्याधी घालीव रे बाबा, कारण असंही म्हणतात थोडं आपण. आता ही व्याधी गेली तर ही व्याधी भोगायला परत यायचं आहे काय, मग परत यावं लागणार आहे. माझं हे जरा एवढाच जरासं शुगर जरा वाढलेली आहे, जरा श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय सकाळपासून, जरा कमी व्हायला पाहिजे. असं जर रामाकडे आपण मागणी करायला लागलं, राम कमीही करेल पण भोगायला आणि परत यायचं आहे का, हा मुद्दा आहे. एकदा भोगायचं आहे ते भोगून संपवूया ना, कारण कधीतरी ते संपवावं लागणार आहे. मग कधीतरी संपवायचं आहे तर आता आले ते संपवून टाकलेलं बरं असा विचार केला पाहिजे. म्हणून हे जर धूर जर गेले वृद्धिसिद्धीचे तर ज्ञानाग्नी प्रकट होतो आणि सिद्धीचा धूर हा होतोच तो, म्हणजे काहीतरी केलं की होत असतो असं माऊली म्हणतात. पहिला वृद्धिसिद्धीचा संभ्रम, पहिल्यांदा अडथळा कोणता बनतो तो वृद्धिसिद्धीचा. तो निवडतून गेला धूम, त्याचं निवृत्ती झाली आणि मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंग, मग तो ज्ञानाग्नी प्रगट होतो. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, जे यमनियमी हळूवारले आयते होते. मग यम नियमाच्या अभ्यासाने ते मन हलकं होतं, वाळून जातं म्हणतात. मनाचे मोकळे, त्याचं संकल्प विकल्प करणं बंद होतं आणि त्यामुळे ते मोकळं होतं. आणि यम नियमाने मनाचे आयते इंधन समाधीरूप अग्नीला घातले असं माऊली बोलतात. म्हणजे मन मोकळं केव्हा होतं, शुद्ध होतं तेव्हा. शुद्ध मन व्हायला साधनाच करावी लागते. ते धावणाऱ्या मनाला कुठेतरी वळण लावावं लागतं. वळण लावलं तरच ते मन हळूहळू स्थिर होतं आणि मग शुद्ध होतं, शांत होतं. म्हणजे वासनारहित झालेलं जे मन असतं ते हलकं होतं. त्यामुळे मुक्ती मिळवायला, ज्ञान मिळवायला सोपं जातं. मन जर जड असेल, चित्त जर अंतःकरण जड असेल
तर जड अंतःकरणामुळे जडत्व संपत नाही आपल्याला. त्यामुळे प्रगतीची अध्यात्मातली व्हायची आहे ती होत नाही. त्यामुळे अंतःकरण जर हलकं करायचं असेल तर साधनेनं उपासनेनं ते हलकं करावं लागतं. धावणाऱ्या मनाला थांबवावं लागतं. त्यासाठी यम आणि नियम ही अष्टांग योगातली जी काही एक साधनं आहेत, 8 अंग सांगितलेले आहेत योगामध्ये, अष्टांग योग म्हणतात त्याला. त्या अष्टांग योगामधली पहिलीच 2 साधनं आहेत, यम आणि नियम आहेत. तर यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे यम वापरलेच पाहिजे साधकाने. आता हे योगामधले आहेत, परंतु आपण गृहस्थाश्रमी लोकांनी सुद्धा वापरायला काय हरकत आहे. यामध्ये पहिला आहे अहिंसा, म्हणजे कुणाचंही मन दुखवू नये, कोणत्याही जीवाची हत्या आपल्याकडून होऊ नये यासाठी कटाक्षानं सांभाळणं, किंवा सत्य बोलणं, खरं बोलणं, खरं वागणं, म्हणजे नाटकी न वागणं हे सुद्धा सत्यच आहे. कारण देव सत्य आहे. मग देव सत्य असेल तर मी देवाचं रूप आहे, त्यामुळे मी सत्यानंच वागलो पाहिजे, मी खरं बोललो पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, खरे बोला तरी फुकासाठी जोडा हरी. सहज फुकट हरी केव्हा प्राप्त होईल? खरं बोलल्यामुळं. पण खरं बोलणं जमतच नाही. पण इथं यमातला दुसरा नंबर आहे सत्य, अस्तेय, म्हणजे दुसऱ्यांच्याकडून कुठली गोष्ट हिसकावून घेऊ नका. अस्तेय शब्दाचा अर्थ वास्तविक चोरी आहे, पण आपण चोरी मनानं पण करतो. नुसतं हातानंच करायला पाहिजे असं काही नाही. घरात जाऊन कोणाची तरी वस्तू चोरायला पाहिजे असं काही नाही. मनानं पण चोरतो, डोळ्यानं चोरतो, कानानं चोरतो. बऱ्याचशा गोष्टी चोरीच्या ह्यात आपल्या इंद्रियानं घडत असतात, कुठं जायला लागत नाही. ब्रह्मचर्याचं पालन आहे, अपरिग्रह आहे, म्हणजे साठवण कमी करा सगळं. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या जगण्यात वागण्यात नियमितपणा ठेवा. या सगळ्याला यम म्हणतात. दुसरा नियम आहेत 5, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. हे 5 नियम आपण वापरायला पाहिजे. शौच म्हणजे शुद्धता पाहिजे, अंतर्बाह्य शुद्धता आपली असायला पाहिजे, तर मन हलकं होईल. जसं आपण शरीराला शुद्ध करतो तसं मनाला सुद्धा ध्यानानं शुद्ध करता आलं पाहिजे. स्नानानं शरीर स्वच्छ होतं आणि ध्यानानं मन स्वच्छ होत असतं. म्हणून सतत रोज ध्यान थोडा वेळ का असताना केलंच पाहिजे. ती मूर्ती आपली कुठली असू दे, कदाचित ती आपली नामाची देवता असेल, आपल्या श्रीगुरूंची मूर्ती असेल, आपली आराध्य देवता असेल, पण त्याचं ध्यान, काही जण ओमवरती ध्यान करतात, कुठलंही ध्यान असू दे, पण थोडा वेळ ध्यान केल्यामुळं मनाची शुद्धता होते. त्याला शौच म्हटलेलं आहे. संतोष म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये आपलं समाधान बिघडू देता कामा नये. आपल्याला प्रारब्धान मिळालेल्या गोष्टी असतात ना, त्या प्रारब्धाच्या गोष्टी बरोबर आहेत, त्या माझ्यासाठी पुरेशा आणि योग्य आहे असं समजायचं. बदलून मागायचं नाही, कारण बदलून काही मिळतच नाही. काय बदलून मिळणार आहे सांगा बघू. मुलं आता जी आपल्याला पोटाला आलीत ती का बदलून मिळणार आहेत? मग आहे त्यात संतोष वापरायला पाहिजे ना. आहेत ती पोरं, आहे तो नवरा, आहे ती बायको, आहे ते आई वडील, बरोबर आहेत, आहे ते नातलग, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये माझं समाधान टिकवणं ही माझी गरज आहे, त्यांची गरज नाही बरं काय. ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वागत असतात. पण संतोष हा एक नियमामधला भाग आहे. तप, तप म्हणजे साधना करायला पाहिजे. काहीतरी आपण व्रत पण करतो, काही गोष्टी शारीरिक तप, काही तप मानसिक तप, असे तपाचे विविध प्रकार 17व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. यातला तप जो प्रकार आहे हा तप म्हणजे काही साधना मनापासून केल्या पाहिजेत. स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे रोज एखाद्या ग्रंथांचं वाचन अभ्यास आपलं रोजचं असलं पाहिजे. स्वाध्याय करणं म्हणजे मुलांना सुद्धा, शाळेतल्या मुलांना स्वाध्याय शिक्षक देतात बघा, गृहपाठ म्हणून. हा गृहपाठ आपण रोजच्या रोज केला पाहिजे, नाहीतर ज्ञानाचं दृढीकरण होत नाही. आपण म्हणतो तो ग्रंथ आता मी एकदा वाचून झाला, आता मला समजला तो दासबोध वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, हे वाचलं ते वाचलं काय समजलं, हे मुद्दा महत्त्वाचा आहे. समजल्यानंतर ते अंगीकारलं काय, चिंतनात घेतलं काय, किती टप्पे आहेत बघा. त्यामुळे रोज एखादा आवडता जो आपल्याला पहिल्यापासून आवडलेला ग्रंथ असतो ना, तो वाचनात घ्यावा किंवा बसून लिहून काढावा. अलीकडे काही जण लिहून काढतात बघा. ज्ञानेश्वरी लिहिणारे सुद्धा आता 50-60 माणसं आपल्याकडे या परिवारामध्ये आता ज्ञानेश्वरी लिहायला लागलीत बरं काय, लिहायला घेतली आहे त्यांनी. रोज काही महिला आहेत की त्या रोज आपलं ते वेळ मिळेल त्यावेळी 30-40 ओव्या लिहून काढायच्या. एक वर्षभरात ज्ञानेश्वरी 9000 ओव्या लिहून संपवायच्या. लिहिण्यामुळे 3-4 वेळा वाचन होतं, आणि वाचनामुळे काय होतं, त्यामध्ये आत आपण शिरतो त्यामध्ये, आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर ह्याला म्हणतात स्वाध्याय करणं. म्हणजे जर मनाला वळण लावायचं असेल तर स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, म्हणजे सगळा कर्म जे असतात तर ईश्वर अर्पण बुद्धीनं करायची. ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. तो करतो ते बरोबर आहे, त्याला ईश्वर प्रणिधान म्हणतात.
भगवंताची उपासना कधी उपासनेला कधी चुकायचं नाही. दासबोधामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. कधी उपासना चुकवायची नाही. नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी असं हरिपाठामध्ये ज्ञानदेव बोलतात. त्याचं कारण ते आहे की प्रत्येक दिवशी नित्य नियम केलाच पाहिजे. याला स्वाध्याय किंवा ईश्वर प्रणिधान म्हणतात. हे यम नियम जे आहेत त्या यम नियमाने हळूवारले आयते होते. म्हणजे ते इंधनाला बरोबर इंधन जे असतं म्हणजे ते पेट घेत असतं आणि आपल्यातले विकार जातात. हे यम नियम वापरले पाहिजे. वास्तविक योगाच्या क्रिया आहेत. योगिक लोक जे संन्यासी लोक आहेत त्यांच्यासाठी यम नियमाची ताटी लावलेली असते. पण इथं ही यातले काही गोष्टी आपल्याला वापरण्यासारख्या आहेत. गृहस्थ आश्रमाला जे वापरता येत नाही ते सोडून देऊया. पण काही गोष्टी आहेतच ना. अहिंसा करायची नाही म्हणजे हिंसा करायची नाही म्हटलं तरी काही वेळा हिंसा होत असते. जाता येता आपण कुणा तरी किडे वगैरे तुडवतच असतो ना. हिंसा होत असते कारण गृहस्थाश्रमी लोकांना यातून काय मुक्ती असतेच. ते धरलेलं असते पकडलेलं असतं. तर त्यासाठी माऊली बोलतात आपलं मन मोकळं व्हायला पाहिजे. मोकळं झाल्याशिवाय शुद्ध होत नाही, शांत होत नाही. आणि मोकळं व्हायसाठी या यम नियमांचा वापर करावा. मनाला सुकवावं वाळवावं म्हणतात म्हणजे हलकं होतं. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेशी नानाविधा जाळिल्या. मग या इंधनाच्या भडक्यामुळे समाधिरूप अग्नीच्या ज्वाळा मोठ्या झाल्या. ज्वाळा समृद्धा मग त्या ज्वाळेमध्ये आसक्तीचे विषय वासनांच्या समिधा जाळल्या. कसं वर्णन केलं आहे बघा. या अग्नीमध्ये कुठली समिधा जाळायची? आसक्तीची आणि विषय वासनांचा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मनाच्या या सर्पणाने पेट घेतला की असं धगधगी ज्वाळा तयार होता आणि त्यामध्ये ममता रूपी स्नेह शब्द वापरला आहे बघा. स्नेह नानाविधा. स्नेह म्हणजे पकडून ठेवणारी गोष्ट, चिकट गोष्ट. त्याला तूप शब्द आपण स्नेहाला दुसरा शब्द तूप असा आहे. तर तूप शब्द चिकटणे शब्द आसक्ती आहे. ही आसक्ती प्रपंचातली घालवावी लागते. म्हणून या अग्नीमध्ये आसक्ती जाळा किंवा विषय जे आहेत ते विषय जाळा म्हणून सांगितलेलं आहे. विषय वासनांच्या समिध्या जाळल्या. विविध वासनारूपी समिध्यांचे त्यामध्ये हवन केले जाते. म्हणजे आपल्याकडं जे आहे आतमध्ये दोष ते दोष त्यामध्ये जाळले जातात. म्हणून जी जी इच्छा उत्पन्न होते ती इच्छा वासना असते. वासनेतूनच इच्छा निर्माण होत असतात. म्हणून जर वासना घालवायच्या असतील तर इच्छा पहिल्यांदा नेहमी इच्छा करणं हेच मुळात बंद करायला पाहिजे. ज्या इच्छा गरजेच्या आहेत त्या पण केल्या जातात आणि ज्या इच्छा गरजेच्या नाहीत त्या पण केल्या जातात. म्हणून कुठंतरी इच्छेनं आपण बंधन घालणं फार गरजेचं आहे. म्हणून मुमुक्षा जो असतो, मुमुक्ष जो रोज साधना करत असतो, ह्या थोड्याशा वासना राहतच असतात. त्यामध्ये विशेष 3 वासना म्हणतात बघा. लोकवासना आहे, देहवासना आहे, शास्त्र वासना आहे. असा आहेतच त्या प्रत्येकाकडे असतात. पण या मात्र आपल्या साधन मार्गामध्ये अडथळा बनण्याची शक्यता असते. पहिली जी वासना ज्याला आपण लोकवासना म्हणतो, सगळ्या वासना जातील पण लोकवासना जात नाही. लोकवासना शब्दाचा अर्थ आहे मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, इतरांनी माझी स्तुती करावी, कुणी माझी निंदा करू नये. हे सगळं जे आहे लोकवासनेमध्ये होतं. पण ही वासना कधी पूर्ण होते का? आपण कधीतरी लोकांना, कुठल्या लोकांना, किती सगळ्या लोकांना खुश करू ठेवतोय का बघा? खुश करू शकत नाही. कुणाला सगळ्यांना समाधानी करू शकत नाही. आपण जे करतो त्यात काही लोक समाधानी राहतात, काही असमाधानीच असतात. सगळ्यांना कधी समाधान आपण करू शकतो बघा? बरं, त्यांना कितीही दिलं लोकांना तर लोक समाधानी होत नाहीत. कितीही गोड बोललं, त्यांना मदत जरी केली तरी लोक समाधानी नसतात. त्यामुळं लोक समाधानी राहावीत अशी वासना चुकीचीच आहे. कधीच असं समजायचं नाही की माझ्या कृतीमुळे लोकांना आनंदच व्हायला पाहिजे. कधी कधी माझी कृती बरोबर असायला पाहिजे, पण त्यांना आनंद होईल का नाही याचा विचार कधी करत बसू नये. कारण त्यांना कधी आनंद होईल? एखाद्याला काहीतरी दिलं, पाहुण्यांना चांगलं काहीतरी आहेर दिले तर बरं वाटते ना, तेवढ्यापुरतंच बरं वाटतं. पण माझी स्थिती सुद्धा मी पाहिली पाहिजे त्यांना देताना, हा विचार आहे. लोकवासना ही सांभाळताना फार सगळ्यात कठीण आहे. पुढची वासना ज्याला आपण म्हणतो देह वासना, म्हणजे देह आसक्ती असते. माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, मला श्रीमंती प्राप्त झाली पाहिजे, आयुष्य माझं चांगलं वाढलं पाहिजे, भरपूर आयुष्य मला मिळालं पाहिजे. ही जी वासना असते ही देह वासना असते. देह आसक्तीतून निर्माण होते. आणि शेवटची शास्त्राची वासना आहे, मला शास्त्र पंडित व्हायचं आहे, मला शास्त्र होऊन मोठं व्हायचं आहे.
मग लोकांना मोठमोठं मार्गदर्शन करायचं आहे, अशी वासना शास्त्र वासना असते. जरा बरीच म्हणायची ही इतर आहे वासनांच्या पेक्षा, पण सगळ्यात अवघड आणि कठीण गोष्ट लोकवासनेची आहे. लोकवासना जी आहे ती कीर्तीची जी आसक्ती असते, प्रतिष्ठेबद्दलचं जे आसक्ती असते ती केव्हा जात नाही. म्हणून ही आसक्ती जी आहे, या वासना आहेत, या अग्नीमध्ये जाळल्या तरच ज्ञानाग्नी प्रकट होत असतो. त्यामुळं आत्मसुखा साक्षात्कारासाठी या सगळ्या वासनांचा त्याग आवश्यकच आहे. नाही जर त्याग केला ना त्या वासनांचा, तर ही जी आनंदाची शेवटची प्राप्ती जी आहे ती प्राप्ती होत नाही. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पुढे माऊली काय म्हणतात बघा, ते सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया. त्यावेळी आत्मसाक्षात्कार आणि निर्भीड समाधी यांचा अभ्यास करणारे जे लोक असतात त्यांना मी ब्रह्म आहे अशा मंत्राने प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या आहुत्या, व्यवहाराच्या आहुत्या दिल्या जातात. कोणत्या मंत्रानं? तर मी ब्रह्म आहे, सोहम शब्द वापरलाय बघा, ते तत्व मी आहे असा जो मंत्र आहे त्या मंत्राने हा अग्नी प्रकट होतो. म्हणून सतत विचार केला पाहिजे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे असं वाटलं पाहिजे. मी जीव आहे जोपर्यंत वाटतं ना तोपर्यंत हा अग्नी आत्मसाक्षात्कार करून देणार नाही आपल्याला, मधीच विझून जाईल. म्हणून ह्या इंधन कसं घातलं पाहिजे? तर हे विषय वासनेचं इंधन, आसक्तीचं, ममतेचं इंधन त्याला घातलं पाहिजे. इंधन घातलं पाहिजे म्हणजे काम क्रोधादी वासना पेटवल्या पाहिजे तरच ते जातील ना. म्हणून त्याचं इंधन घालायचं, त्याची आहुती द्यायची, आणि त्यातून मग काय होतो तर तो जो ज्ञानाग्नी प्रकट होतो. त्या प्रकट होण्यासाठी मंत्राचा वापर करतात म्हणून सांगितलंय. कोणता? तर मी ब्रह्म आहे असं सतत चिंतन करत राहणे. आणि ते महावाक्यच आहे, मी ब्रह्म आहे महावाक्य आहे. त्या महावाक्याचं चिंतन सतत करणं फार गरजेचं असतं. म्हणून कोण यज्ञ करता जो असतो जीव, यज्ञ करता म्हणजे कर्म करणारा कोण आहे? करता तर जीव आहे. आपण म्हणतो करता कोण आहे? बऱ्याच वेळा वेगवेगळा आहे. करता मी नसताना सुद्धा स्वतःला मी करता मानतो, तर जीव करता रूपाने आहे. तर यानं मी ब्रह्म आहे या मंत्र उच्चाराने या ज्ञानाग्नीमध्ये या 10 इंद्रियांची आहुती दिली पाहिजे. इंद्रियांची आहुती दिली पाहिजे म्हणजे काय? या इंद्रियांना आवर घातला पाहिजे. आहुती यायची म्हणजे काय? हात, डोळे, कान काय जाळायचे नाहीत किंवा समितीमध्ये टाकायचे नाहीत. करायचं आहे काय? जी इंद्रिय नको ती कार्य करत राहतात ना त्यांना नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, म्हणजे त्यांना आहुती देणं असं माऊली बोलतात. पाठी प्राणकर्माची या स्त्रुविनेशी पूर्णाहुती पडली या हुताशी ते तर अवभृत समरसी सहसे झाले. नंतर श्वासादी क्रिया सुद्धा असतात, त्याची सुद्धा आहुती पडावी लागते. याचा अर्थ आहे बघा की श्वासामध्ये सुद्धा प्राणायामाच्या द्वारे सुद्धा काहींनी ती स्थिती प्राप्त करून घेतलेली असते. पण प्राणायाम करून मुक्ती मिळवणं फार कठीण आहे. योगाची पुस्तकं आपण वाचायला लागलो की त्यातल्या क्रिया किती अवघड आहेत आपल्याला कळतं. त्या क्रियेसाठी आपण पात्र नसतो. गृहस्थाश्रमी लोकांनी जाडजूड अशा अवघड अशा प्राणायामांच्या नादाला पण लागू नये. स्वामी विवेकानंद म्हणतात अशामुळं हे राजयोग सांगितलेला आहे ना प्राणायामाचा, त्यातनं काही वेळा काहींना वेळ सुद्धा लागू शकतं. या प्राणायाम जे भलते प्राणायाम आहेत जिथं इथं काही वेळ कुंभक केला जातो. कुंभक म्हणजे आतमध्ये श्वास कोंडून ठेवणारी काही मंडळी असतात. ह्यातून काही ना म्हणे मुक्तीचा अनुभव येतो. पण तो भाग आता 6व्या अध्यायात कुंडलिनीचा सांगितलेलाच आहे माऊलीने. पण ही धोकादायक क्रिया आहे असं 12व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगतात. म्हणून सतत चाललेली श्वसन क्रिया जी असते तीच त्यालाच काय करावं? आपल्या नामाशी जोडून घ्यावं असं माऊली म्हणतात. श्वास घेताना त्याच्यात नाम बसवावं अशाही क्रिया काही क्रिया आहेत. त्यामुळे श्वास स्थिर राहतो आणि श्वास हळूवार सुरू राहतो. आणि श्वास हळूवार सुरू राहण्यामुळं ध्यानाची एक प्रक्रिया आणि विचारहीन अशी निर्विचार अवस्था तयार होते. विचार संपून जातात. त्यामुळं ध्यानातसुद्धा अजपा जप शब्द जो वापरलाय माऊलीने हरिपाठामध्ये, अजपा जप म्हणजे श्वासावर असलेला हा जो अजपा जप म्हणजे एक वरती जातो तो वर आणि खाली जातो एक, तो असा एकसारखं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे आणि शेवटी त्यातून अवभृत केल्यासारखं होतं म्हणतात. म्हणजे वृत्तीचे आत्म्याशी ऐक्य होतं. वृत्ती ज्यावेळी आत्म्याशी एकरूप होते किंवा त्याचं स्नान होतं जीवाचे ब्रह्माशी आणि समाधीने आणि वृत्तीच्या आत्म्याशी असं ऐक्य करण्याचं काम या प्राणायाम क्रियेच्या द्वारे केलं जातं. पण फार कठीण क्रिया आहेत. माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. साध्या साध्या भक्तीचा उल्लेख आता पुढे येणारच आहे, त्याचा विचार करावा. फक्त
भगवद्गीतेचं भाषांतर चालू आहे म्हणून माऊलींनी त्याचंही सुधारणा करून ओव्या तयार केलेल्या आहेत. भगवद्गीतेपेक्षा फार सोप्या. पाठी प्राण कर्माची या स्त्रुवेनिशी पूर्णाहुती पडली या हुताशी. त्याची आहुती पूर्ण पडेल म्हणजे विषय वासना नंतर आपले कामादी षडरिपू यांचं जेव्हा हवन होतं ते अवधूत समरसी सहज झाले. तिथं जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य होतं. ब्रह्म आणि जीव हे एकरूपच आहेत ते समजायला लागतं. म्हणजे ईश्वराचं दर्शन त्या ठिकाणी होतं जेव्हा पूर्ण आहुती होते तेव्हा. इथं म्हणतात अवभूत झाले म्हणजे स्नान केलं म्हणतात ते. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुराडुष देख घेतला ती. मग शेवटी काय होतं, समाधीत मी ध्यान करत आहे अशी वृत्तीसुद्धा निघून गेल्यानंतर सर्व जाळल्यावर शिल्लक काय राहतं, व्यतिरेक करायला सांगितलेलं आहे बघा. साधनेमध्ये व्यतिरेक असतो. म्हणजे आपण पंचकोश नाही आहे, मी पंचप्राण मी नाही आहे, मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही आहे, मी पंचमहाभूत नाही आहे, असा व्यतिरेक करत ध्यान करायचं असतं. आणि ध्यान करून शेवटी जे शिल्लक राहिलेलं असतं ना ते शिल्लक राहिलेलं जातच नाही, ते आत्मसुख असतं. त्याचवेळी आत्मदर्शन होतं असं बऱ्याच जणांचा शास्त्रानं सांगितलेलं आहे. मग इथं म्हणतात आत्मबोधीचे सुख संयमग्नीचे हुतशेष. हुतशेष म्हणजे जे उरलेलं असतं ते तोची पुराडाशु देख घेतला. पुराडाश म्हणजे घास, एक घास त्याचा प्राप्त होतो. अविशिष्ट राहिलेले ते समाधी सुख जे असतं त्याचं सेवन हे योगी लोक करतात. म्हणजे आत्मसुखाचं सेवन करतात. शेवटी आत्मा शिल्लक राहतो ना. सगळ्याचा व्यतिरेक झाल्यावर जे शिल्लक राहतो तो आत्मा आहे शेवटी. आणि एक मी शिल्लक राहतोच. सगळं घालवलं ना तरी एक शिल्लक राहतो. उदाहरणार्थ जरी आपण प्रपंचातल्या उपाधींचा त्याग करत बसलो, मी शिक्षक आहे तर मी शिक्षक नाही आहे, कारण कधीतरी शाळेत असतानाच तेवढा मी शिक्षक असतो. मी प्रवचनकार आहे तर मी प्रवचनकार नाही, कारण प्रवचन करण्यापुरताच मी प्रवचन करत असतो, इतर वेळी मी वेगळाच असतो. म्हणजे तोही खरा नाही. मी वारकरी आहे म्हणाला तर वारकऱ्यांची अनुष्ठान करत असतो, त्याच वेळी मी वारकरी असतो तर मी वारकरी नाही. आता कुटुंबात आलं, मी आई नाही बाप नाही, हे सगळं वर्णन. कारण आई बाप हे एका जन्मापुरते असतात. माझे तरी अनेक जन्म झालेले होते. मुलं होण्यापूर्वी मी आई बाप नव्हतो. मुलं जर नसतील तर मी आई बाप ठरू शकत नाही. म्हणजे ते सापेक्षतेनं आलेली उपाधी आहे. एखाद्याला मूल असेल तरच आईबाप म्हणतात, नाहीतर आईबाप म्हणतच नाहीत. त्यांना आईबाप होतील कशी, मुलं झालीत म्हणून आईबाप होतात. याला अर्थ आहे महत्त्वाचा. तर आई हे सापेक्षता नाही बघा विचार केला तर. म्हणून कुशावर तरी आधारित असलेली ही उपाधी आहे. मग ही उपाधी काढून टाकायची. मी आई नाही, मी बाप नाही, मी मुलगा नाही, मग मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, असं वर्णन करत करत आलो की शेवटी मी माणूस आहे उरतोय बघा. मी माणूस आहे. माणूस आहे उरलं ना तर ते माणूस पण स्वीकारायचं, उरलेल्या सगळ्या उपाध्या टाकून द्यायच्या. हे व्यवहारातलं बोलणं झालं बरं काय. आता आत्म्याच्या दृष्टीने विचार करायला लागलो आपण की शेवटचं जे आत्मसुख शिल्लक राहतं ते कसं, तर मी कोण आहे, मी देह नाही, मी अंतःकरण नाही, मी पंचकोश नाही. मग आता पंचकोशाचाही विचार करावा लागेल. मी पंचप्राण नाही, मी पंचविषय नाही. सगळं टाकत आलो आपण की मग हळूहळू उरते काय, उरतो तो शेवटचं आत्मसुखच उरत असतं. त्यामुळे तो माणूस समाधी अवस्थेमध्ये जात असतो असं वर्णन माऊली करतात. आणि टप्प्याटप्प्यानं त्याची प्राप्ती होते म्हणतात. म्हणजे हे साधक जे आहेत अशा प्रकारचं संयम करतात आणि संयम अग्नीचे हुताशेष, त्यातून संयम तोची एक अग्नी, त्यात इंद्रिय कर्म प्राणकर्म यांची आहुती दिल्यानंतर उरतं ते समाधी सुख असतं. म्हणून समाधीचा भोग घेण्याबद्दल सांगितलेला आहे. 140 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात, एक ऐशिया इही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी, या यज्ञ क्रिया तरी अनानी परिप्राप्य ते एक. काय म्हणतात, अशा प्रकारचे ज्ञान आणि संयम असे 2 यज्ञ मी तुला सांगितलेत. आता या जगात बरेच जण ह्यातून मुक्त झाले, पण यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न असल्या तरी सर्वांचं साध्य मात्र एकच आहे. शेवटी मिळवायचं तो देवच प्राप्त करायचा आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या. कोणी प्राणावरती साधना करतात, काही कर्मेंद्रियावरती साधना करतात, इंद्रियांच्यावरती साधना करतात, आणि काही प्राणक्रिया करत असतात. असेल तरी सुख मात्र शेवटचं जे आहे, वेगवेगळ्या जरी साधण्याने वेगवेगळे यत्न असलं तरी अंतिम साध्य हे स्वरूप ज्ञान आहे. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे सगळ्यांचाच उद्दिष्ट आहे. त्यामुळे ज्ञान आणि संयमाचे 2 अग्नी, 2 यज्ञ
पेटवल्यानंतर शेवटचं जे सुख मिळतं ते आत्मसुखच असतं, ते काही वेगळं नाही. म्हणून प्रत्येकाला एखाद्याला भक्तीत जे सुख मिळतं ते एखाद्याला निष्काम कर्मयोगात सुद्धा मिळत असेल आणि कधीच एखाद्याला ज्ञानात सुद्धा मिळत असेल. त्यामुळे कर्मयोग हा चुकीचा आहे, भक्तियोग याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणायची काही गरज नाही. ज्ञानयोग सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणायची काही गरज नाही. ज्यानी मैत्रीनं जो ज्ञानयोग केला तो ज्ञानयोग तिचा बरोबर होता, पण जनाबाईंची भक्ती काय त्याच्यापेक्षा कमी आहे का? नाही, ती बरोबरच आहे. तिनं पण आत्मसुखाचीच प्राप्ती करून घेतली आणि त्याने ज्ञानयोगातून आत्मसुखाचीच प्राप्ती करून घेतली. म्हणजे सगळ्यांना त्याचीच प्राप्ती झालेली आहे. जनक राजाने एवढं मोठं राज्य सांभाळून सुद्धा आत्मज्ञान प्राप्त केलं. कशाद्वारे? कर्मयोगाच्या द्वारे. कर्म केलं आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं. कशी गंमत आहे बघा. वास्तविक कर्मानं ज्ञान प्राप्त होत नाही, पण निष्काम कर्म या दोघाच्या द्वारे चित्तसिद्धीच्या द्वारे मोक्षच प्राप्त होत असतो. ते जनकराजाच्या बाबतीमध्ये भक्तीच्या बाबतीमध्ये संतांनी प्राप्त करून घेतलं, ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानयोगी जे आहेत त्यांनी प्राप्त करून घेतलं. म्हणजे यज्ञ जरी क्रिया वेगवेगळ्या असल्या तरी आत्मसुख शेवटी एकच आहे असं माऊली बोलतात. आपण या 27व्या श्लोकावरच्या या काही 7-8 ओव्या होत्या त्याचा विचार केलेला आहे. काही लक्षात समजण्यासारख्या बरेचसे शब्द त्यामध्ये आहेत, कठीण शब्द त्यामध्ये आहेत. आपणही त्याचा परत अभ्यास करायला हरकत नाही, चिंतन करावं, बघा वाचून त्या ओव्या आणि परत त्यामध्ये काय आपल्याला दुसरं चिंतन सुचतंय काय. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.